सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझ्या हृदयी येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझ्या हृदयी येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुभागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या कोडी झाला बरा. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझ्या हृदयी येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझ्या हृदयी येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत वर्तमान अध्याय 20 26 ते 29 ही वचने. योहानकृत वर्तमान अध्याय 20 26 ते 29 ही वचने. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्याच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. आणि विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेवणारा आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेविला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ देवबापाने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला दिली. आजचे वाचलेले शास्त्र भाग योहानकृत वर्तमान 20 अध्याय 26 ते 29 ही वचने. वाचलेल्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेले आहेत व तो प्रथम आपल्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होतो, त्यांच्यावर प्रगट होतो. त्यापैकीच एक शिष्य थोमा, ज्याला इतर शिष्य सांगतात की आम्ही प्रभूला बघितलं आहे, त्यावेळेस थोमा म्हणतो की मी त्याच्या हातातील छिद्रांना पाहण्याशिवाय मी विश्वास करणार नाही. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त थोमावर देखील प्रगट होतो आणि प्रभू येशू ख्रिस्त थोमाला म्हणतो की हे थोमा, अविश्वासी नाही तर विश्वासी हो.
आजही अनेक लोक, अनेक विश्वासी परमेश्वराद्वारे काहीतरी मोठं पाहण्याची इच्छा ठेवतात, तेव्हा ते विश्वास करणार असं ते म्हणतात. पण हे लोक विसरतात की वचन जो देव आहे त्यांच्या जवळ आहे. पवित्र शास्त्र योहान कृष्णवर्तमान अध्याय 1 आणि वचन 1 आपल्याला सांगते, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. परमेश्वराचं वचन हा स्वयं परमेश्वर आहे. हे विसरून अनेक लोक देवाद्वारे एक मोठ्या चिन्हाची, एक मोठ्या आश्चर्यक्रमाची ते वाट पाहतात. परंतु जितके लोक परमेश्वराच्या जिवंत वचनावर विश्वास ठेवतात, अशांना देव धन्य म्हणतो. आज आपण देखील देवाला प्रत्यक्षात बघितलं नाही, परंतु आम्ही देवाच्या वचनाला बघितलेला आहे आणि विश्वास केलेला आहे की तोच आमचा प्रभू आहे. आज होऊ द्या आमचा विश्वास काय कुठल्या चिन्ह आणि चमत्कारावर आहे की आमच्या जिवंत देवाच्या वचनावर आहे. पवित्र शास्त्र सांगते की वचनावर भरोसा ठेवणारे, परमेश्वराच्या वचनावर भरोसा ठेवणारे खडकावर बांधलेल्या घराप्रमाणे आहेत, जो टळणारा नाही, जो तुटणारा नाही. माझे प्रणव, आमचा विश्वास हा कुठल्या चिन्ह चमत्काराला पाहून नव्हे, तर जिवंत देवाच्या वचनावर असावा आणि त्यामध्ये आम्ही दृढ व्हावं आणि एक चट्टानप्रमाणे स्थिर राहून देवाचं गौरव करावं. प्रार्थना करूया. प्रभूजी, धन्यवाद. तुझं वचन सांगते की देवा, धन्य आहेत जे प्रभूला न पाहता विश्वास करतात. प्रभू, आम्हाला तू हा विश्वास दिलास, याबद्दल तुझे खूप खूप आभार मानतो. देवा धन्यवाद. सुंदर वचना करू बोललस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. पावला स्पर्शाने त्याच्या पुढे झाला बरा. जिवंत आहे येशू, जिवंत आहे माझ्या हृदयी, येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जिवंत आहे येशू, जिवंत आहे माझ्या हृदयी, येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.